नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवित आहोत उपवासासाठी भगर खिचडी आणि ही पण खूप सुटसुटीत आणि झटपट होणारी आहे. तर भगरची खिचडी छान मोकळी व्हावी आणि चिपकू नये त्यासाठी मी काही ट्रिक्स सांगणार आहे. तर त्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. तर त्याआधी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. चला सुरू करूया आपल्या आजच्या भगर खिचडीच्या रेसिपीला. तर इथे मी 2 वाटी भगर घेतलेला आहे आणि त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर याला ना आधी छान स्वच्छ धुवून 10 मिनटं ठेवायचं. त्यामुळे काय होतं तो छान शिजताना सुटसुटीत होतो. तर त्यानंतर आपण आता इथे 2 वाटी भगर छान स्वच्छ धुवून ठेवलेलाच होता. त्यानंतर मी व्हेजिटेबल्स कापून घेतलेले आहे. तर मी एक बटाटा कापून घेतलेला आहे बारीक. त्यानंतर एक गाजर कापून घेतलेले आहे. मिरची घेतलेली आहे मी 7-8 मिरची त्याला बारीक कट करून घेतलेली आहे. कढीपत्ता ऑप्शनल आहे, जर तुम्ही उपवासामध्ये खात असाल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ते स्किप पण करू शकता. त्यानंतर अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. तर काय होते कधी-कधी शेंगदाणे कोणी खात नाही, तर त्यापेक्षा मग या पद्धतीने टाकले की सर्वांच्या पोटामध्ये जाते. तर आणि 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि मी अख्खे शेंगदाणे पण घेतलेले आहे वरून टाकण्यासाठी आणि 2-4 काजू घेतलेला आहे. तर काजू पण तुम्ही स्किप करू शकता. तर आता आपण इथे 4 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण आता आधी शेंगदाणे आणि काजू थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहे आणि काजूला थोडंसं त्याला रोस्ट करून घ्यायचे आहे. काजूला थोडंसंच रोस्ट करायचं आहे, खूप नाही करायचं. तर इथे आता रोस्ट झालेले आहे आणि आता तेल गरमच आहे. तर त्याच तेलामध्ये आता आपण अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचा आहे. जिरा तडतडायला लागला की यामध्ये आता आपण मिरची टाकून घ्यायची आहे. तर मिरची तुम्ही याला मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता किंवा बारीक बारीक कट केलेत आणि तेलात छान शिजवले तरी चालतात. आणि त्यानंतर याला आता आपण इथे बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं. बटाट्याला थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं. आणि आता आपण यामध्ये गाजर जे आपण बारीक कट करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता टाकून झाल्याच्या नंतर याला छान आता सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहे, छान मिक्स करून घ्यायचे आहे. याला आपण आता 2 मिनटं असंच तेलावर शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. ते शेंगदाणे मी छान त्यांना भाजून मिक्सरमधून त्याला कूट करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे छान यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे एकजीव झाले की यामध्ये आपल्याला 2 चम्मच छान आंबट असणारा दही टाकायचा आहे. जर तो आंबट नसेल तर तुम्ही 4 चम्मच घेऊ शकता. एका वाटीला 1 चम्मच याप्रमाणे. तर मी इथे 2 चम्मच खूप आंबट असलेला दही टाकलेला आहे. त्यामुळे काय होते की आपला जो भगर आहे तो छान मोकळा मोकळा सुटसुटीत असा होतो, चिपका नाही होत. आणि आता आपल्याला मी इथे 2 ग्लास पाणी टाकून याला एक उकळ येऊ देते. छान गरम झाला पाहिजे पाणी, एक उकळ आलेली पाहिजे. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेते. 2 वाटीसाठी मी इथे 2 ग्लास पाणी टाकून याला उकळ करवून घेते. तर आता इथे छान उकळ आलेली आहे, छान खतखत शिजलेलं आहे पाणी. तर आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे जो आपण भगर छान स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता, तर तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान ढवळून घ्यायचं. आणि मी इथे पाणी हे 2 ग्लास ठेवलेलं होतं उकळायला, कारण आपलं भगर हा 2 वाटी असल्यामुळे. तर इतकं पाणी याला शिजायला सफिशियंट आहे, कारण भगर ऑलरेडी भिजलेला आहे. तर त्यामुळे आता आपण याला झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे 5 मिनटं. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला भगर इथे छान झालेला आहे, छान सॉफ्ट आहे, सुटसुटीत पण झालेला आहे. तर इथे आता आपला भगर तयार आहे आणि शिजलेला पण आहे. तर मी आता प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये टाकताना तो किती मोकळा मोकळा भातासारखा झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे, बिलकुल चिपकून नाही आहे. तर इथे आता मी दह्यासोबत याला सर्व करून घेते. आणि मी वरती जे आपण काजू, शेंगदाणे आणि मिरची हे थोडंसं टाकून घेते, म्हणजे दिसायला छान दिसतात आणि खायला पण छान वाटतात.
तर आहे ना साधी सोपी झटपट होणारी रेसिपी, खूप काही साहित्य लागत नाही पण छान बनते आणि टेस्टला खूप छान लागते। तर नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा। तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा आणि व्हिडिओला तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत खूप शेअर करा। व्हिडिओ बघत राहा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।